घाटकोपरनंतर दादरमधल्या सोसायटीत आणि रस्त्यावर पांढरी पट्टी, मनसे आक्रमक झाल्यानंतर पालिकेकडून पांढरी पट्टी बुजवण्याचं काम सुरू. पिंपरीतल्या मोरवाडीच्या सोसायटीत 2 कुटुंबांमध्ये तुफान राडा. आई वडिलांसह 2 मुलींकडून शेजारच्या मुलाला बेदम मारहाण. मारहाणीच्या रागातून मुलानंही केला चाकू हल्ला. अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंच्याही घातपाताची शक्यता. आमदार रोहित पवारांच्या आंदोलनातून शिवसेना पदाधिकारी दत्ता मगर यांचा दावा. ठाकरे सेनेच्या सर्व खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात राज्याचं शहाणपण. सध्या अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता नाही. खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक. सेजल पवार पाठोपाठ प्रणित मोरेनंही मागितली माफी. त्या व्यक्तीला बोलण्यापासून थांबवलं नाही ही चूक. धडा मिळाला, आणखी एक संधी द्या, प्रणित मोरेची प्रेक्षकांकडे मागणी. डॉक्टर सेजल पवारवर केईएम प्रशासनाची कारवाई. सेजल पवारला 15 दिवस कॉलेज प्रवेशाला बंदी. प्रणित मोरेच्या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोंग. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर कार्यक्रम. अमित ठाकरेंनी भेटून दिल्या शुभेच्छा. दोन्ही बंधूंची मातोश्रीवर गळाभेट. मान्सूनची प्रगती मंदावली. पुढील काही दिवस पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्याची हवामान खात्याची माहिती. पेरणीची घाई नको, तज्ज्ञांचा सल्ला. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 28%वर. संभाजीनगरसह जालना आणि पैठणमधील 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट. औद्योगिक वसाहतींना मिळणाऱ्या पाण्यात 10 MLDची कपात. आसामच्या जोरहाट विमानतळाजवळ भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं. 5 जवान शहीद, सह पायलट बचावला. अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश. इराणसोबतचं युद्ध संपलं. आठवडा अखेरीस करार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. करारावर मात्र इराणची सावध भूमिका. अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची इराणची माहिती.